नमस्कार मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी जीके आन्सर अँड क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे 7 मे 2025च्या चालू घडामोडी। तुम्हाला विनंती आहे, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज करून आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। प्रश्न पहिला आहे, सतलज नदीच्या पाणी वाटपावरून कोणत्या दोन राज्यात वाद चालू आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये सतलज नदीच्या पाणी वाटपावरून वाद चालू आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 2, लॉरेस वॉंग यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी पुन्हा निवड झाली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंगापूर या देशाच्या पंतप्रधानपदी लॉरेस वॉंग यांची पुन्हा एकदा पंतप्रधानपदी निवड झाली आहे। प्रश्न तिसरा आहे, सिंगापूरमध्ये किती जागांसाठी निवडणूक पार पडली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 97 जागांसाठी सिंगापूरमध्ये निवडणूक पार पडली आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 4, सिंगापूरमध्ये झालेल्या निवडणुकीत पीपल्स ॲक्शन पार्टीने 97 पैकी किती जागा जिंकल्या आहेत? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 87 जागा जिंकल्या आहेत। पुढचा प्रश्न आहे नंबर 5, त्रिशूर पूरम त्योहार कोणत्या राज्यात साजरा करण्यात येतो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, केरळ या राज्यामध्ये त्रिशूर पूरम त्योहार साजरा करण्यात येत असतो। पुढचा प्रश्न आहे नंबर 6, तांदळाची गेनोमे एडिटेड वाण डेव्हलप करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, भारत हा देश तांदळाची गेनोम एडिटेड वाण डेव्हलप करणारा जगातील पहिला देश ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 7, भारत कोणत्या पिकाची गेनोम एडिटेड वाण डेव्हलप करणारा जगातील पहिला देश कोणता ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तांदूळ या पिकाची गेनोम एडिटेड वाण डेव्हलप करणारा जगातील पहिला देश हा भारत ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 8, त्रिशूर पूरम त्योहार केरळ राज्यात कधी साजरा करण्यात येणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बी, 6 मे रोजी साजरी करण्यात येणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 9, नॅशनल ई गव्हर्नर्स संमेलन 2025 कोणत्या राज्यात आयोजित केले जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये नॅशनल ई गव्हर्नर संमेलन 2025 आयोजित केलं जाणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 10, राष्ट्रीय ई गव्हर्नर संमेलन 2025 विशाखापट्टणम येथे कधी आयोजित केले जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 9 ते 10 जून 2025 रोजी आयोजित केले जाणार आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 11, आंध्र प्रदेश राज्यात होणारी 9 ते 10 जून 2025 दरम्यान होणारे राष्ट्रीय ई गव्हर्नर संमेलन कितवे संमेलन आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 28वे संमेलन आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 12, कोणत्या देशाने आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होण्यासाठी करार केला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, अंगोला। पुढचा प्रश्न आहे नंबर 13, अंगोला देश आंतरराष्ट्रीय सौर आघाडीमध्ये सामील होणारा कितवा देश ठरला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 133 नंबरचा देश ठरला आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 14, ECI नेट ॲप कोणत्या संस्थेद्वारे लॉन्च करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या संस्थेद्वारे ECI नेट ॲप लॉन्च करण्यात आले आहे। पुढचा प्रश्न आहे नंबर 15, IPL सामन्यात पहिल्याच चेंडूवर बळी घेणारा पहिला कर्णधार कोण ठरला आहे?
तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पॅथ कमिंग्स हा ठरला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 16. भारताच्या पर्व चौधरीने IWF युवा आणि विश्व भारोत्तोलन चॅम्पियनशिपमध्ये कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, कांस्य पदक हे पर्व चौधरीने जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 17. पंकज अडवाणीने सलग तिसऱ्यांदा CCI बिलियर्ड्स क्लासिक विजेतेपद पटकावले आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, तिसऱ्यांदा क्लासिक CCI बिलियर्ड्स क्लासिक विजेतेपद पटकावले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 18. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणते पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सुवर्ण पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 19. 7व्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या आदिती हेगडेने कोणत्या खेळात सुवर्ण पदक जिंकले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, जलतरण या खेळामध्ये आदिती हेगडेने सुवर्ण पदक जिंकले आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 20. ICCने जाहीर केलेल्या T20 क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, भारत हा देश प्रथम क्रमांकावर आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढचा प्रश्न आहे नंबर 21. पंजाब आणि हरियाणामध्ये कोणत्या नदीच्या पाणी वाटपावरून वाद चालू आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सतलज नदीवरून पंजाब आणि हरियाणा या दोन राज्यामध्ये पाणी वाटपावरून वाद चालू आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 22. ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ऑस्ट्रेलिया हा देश ICCने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत प्रथम क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 23. कोणत्या देशातील शाळेमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आला आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, UAE या देशातील शाळांमध्ये AI विषय अनिवार्य करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आहे नंबर 24. चालू आर्थिक वर्षात भारत कितवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज आहे? तर याचा अंदाज IMFने वर्तवला आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, चौथी अर्थव्यवस्था बनेल असा अंदाज IMFने वर्तवला आहे. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे नंबर 25. खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 कोठे आयोजित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, बिहार या राज्यामध्ये खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2025 आयोजन करण्यात आले आहे. मित्रांनो, हे होते 7 मे 2025च्या चालू घडामोडी. असेच GKचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा. धन्यवाद.